स्टुडंट्स, चला सुरू करूयात आपण. आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ती आहे चॅलेंजिंग क्वेश्चन्स, जे 10th स्टँडर्ड मधले आपले मॅथ्स मधले म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे थोडक्यात अल्जेब्रा आणि जॉमेट्री मध्ये जे 11 मार्क्सचे जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत बाळांनो ते आपण आता सोडवणार आहोत. ठीक आहे, चला लेसन चालू आहे आपला लिनियर इक्वेशन्स आणि क्वेश्चन आपण बघून घेऊयात. द पेरिमीटर ऑफ एन आयसोसेलस ट्रायंगल. बाळांनो आयसोसेलस ट्रायंगलचा अर्थ असा असतो की ज्याच्या दोन साइड्स ट्रायंगल मध्ये सेम असतात. ओके, त्याला आपण म्हणतो आयसोसेलस ट्रायंगल. इज 24 सेंटीमीटर. ठीक आहे, पेरिमीटरचा असतो परिमिती. परिमिती म्हणजे त्याच्या तिन्ही साइड्सची ऍडिशन किती सांगा, 24, ज्याच्यामध्ये दोन साइड्स कशा असणार बाळांनो, आयसोसेलस ट्रायंगल असल्यामुळे सेम असणार आहे. ठीक आहे, द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स इज 13 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. ओके बाळांनो, चला आपण चेक करू, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. काय ते हा क्वेश्चन आलेला मार्च 2022 मध्ये. ओके, चला तर एक आपण ट्रायंगल काढून ठेवलेला बघा इथे. हा समजा एक काय सांगा आयसोसेलस ट्रायंगल आहे. चला तर आपण फर्स्ट कंडिशन बघूयात. पहिली कंडिशन दिलेली आहे, पेरिमीटर ऑफ एन आयसोसेलस ट्रायंगल इज 24. बाळांनो इथे लिहायचं की लेट द इक्वल साइड्स बी x युनिट्स इच. ठीक आहे, म्हणजे ज्या इक्वल साइड्स आहेत त्याला आपण x मानूयात. अँड रिमेनिंग साइड बी वाय युनिट्स. ओके बाळांनो, युनिट्स लिहिण्यामागचं एकच कारण आहे, कारण की आपल्याला तो जो दिलेला आहे. ओके, जर त्याच्यात जर त्यांनी सेंटीमीटर दिला असेल, ओके त्यांनी सेंटीमीटर दिले त्यामुळे तुम्ही बाळांनो इथे सेंटीमीटर सुद्धा लिहू शकता. युनिट्सच्या ऐवजी तुम्ही इथे सेंटीमीटर लिहू शकता. ओके, जर दिलेलं नसतं तर आपण तिथे युनिट्स लिहिले असतं, त्यांनी दिलेले त्यामुळे आपण सेंटीमीटर लिहिणार आहोत. ओके, चला फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगते सांगा, त्याचा पेरिमीटर आहे 24. ओके बाळांनो, पेरिमीटर जर 24 असेल, पेरिमीटरचा अर्थ असतो की तिन्ही साइड्सची ऍडिशन. तर चला बाळांनो, तिन्ही साइड्सची ऍडिशन म्हणजे x प्लस y इक्वल्स टू 24 दिलेला आहे आपल्याला, त्याचा आन्सर 24. चला x प्लस x होता 2x प्लस y इक्वल्स टू 24, याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, चला फर्स्ट इक्वेशन झालं. आता नेक्स्ट त्यांनी म्हणलेले द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स. कोणाची लेंथ, ज्या कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत ना, कॉन्ग्रुएंट म्हणजे ज्या साइड्स इक्वल आहेत ना, त्याची जी लेंथ आहे म्हणजे कोणाची लेंथ, x ची लेंथ जी आहे, ओके, इज 13 सेंटीमीटर्स लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. म्हणजे बाळांनो ही जी x ची लेंथ आहे ही 13 ने कमी आहे जर तुम्ही y च्या दुप्पट केली तर. ओके, तर बाळांनो बघा परत एकदा बघून घ्या कसं आहे ते. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड्स म्हणजे जी x आहे बाळांनो इज 13 सेंटीमीटर लेस, ही 13 ने कमी आहे. कोणाच्या 13 ने कमी आहे, जर तुम्ही ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस केला. ओके, जर तुम्ही बेसच्या लेंथच्या ट्वाइस केली तर ती x ची किंमत 13 ने कमी असेल. म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन आता आपण बघत आहोत. बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, बघा बाळांनो परत एकदा, जो x आहे तो 13 ने कमी आहे. कोणापेक्षा सांगा, जर तुम्ही 2y ला केलं म्हणजे तुम्ही जर बेसला दुप्पट केलं आणि जर त्याच्यातनं 13 कमी केले तर तुम्हाला x मिळेल. ते लक्षात सगळ्यांना क्लिअर आहे का बाळांनो? ठीक आहे, चला आता काय करणार आपण सांगा, ह्या 2y ला आपण इकडे घेऊन येणार. ओके, तर काय होऊन जाणार सांगा, आपला इक्वेशन होऊन जाणार x मायनस 2y इक्वल्स टू -13. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता जरा इक्वेशन नंबर 1 बघा आणि इक्वेशन नंबर 2 बघा. तुम्हाला असं लक्षात येईल बाळांनो की इथे जो y आहे हा +1y आहे. ओके, आणि इथे जो y आहे बाळांनो तो -2y आहे. ते काम करूयात आपण, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू आणि मग ह्याच्यामध्ये ऍडिशन करून टाकू. ठीक आहे ना, चला बाळांनो बोला काय करणार आपण सांगा. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 by 2 and adding in equation number 2. ओके, का बरं ऍडिशन सांगा बाळांनो, कारण की इकडे मायनस इथे प्लस मध्ये आहे, इथे मायनस मध्ये आहे. तर ऍडिशन केली तर काय होणार सांगा, दोघं कट होऊन जाणार. चला आपल्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. चला बाळांनो मल्टिप्लाय करू. 24 2 जर होतात 48 इक्वल्स टू 4x प्लस
वाय. ओके, तर प्लस वायच्या इथे काय होईल सांगा, प्लस 2y होऊन जाईल. आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय आणि आपण काय करणार, ह्याच्यामध्ये तो ऍडिशन करून टाकणार. ठीक आहे. आता तुम्हाला जर अशी बघायची सवय नसेल बाळांनो, तर याला इक्वल्स टू 48 त्या साईडला लिहिलं तरी चालणार आहे. चला, हे ऍज इट इज लिहून घ्यायचं, x मायनस 2y इक्वल्स टू मायनस 13. ठीक आहे बाळांनो. चला, हे दोघं कॅन्सल होऊन जातात बघा, दोघांची ऍडिशन चालतं आपली. तर 4 प्लस 1 5x इक्वल्स टू, बाळांनो याची सबस्ट्रॅक्शन करूयात आपण. चला, इकडे राहतो 5, इकडे राहतो 3. ओके, चला, तर 5x इक्वल्स टू 35 बाळांनो. तर x ची व्हॅल्यू होऊन जाते तुमची 7. जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर 7 5 जा 35, x ची व्हॅल्यू होऊन जाते 7. चला बाळांनो, आता मला सांगा, जर x ची व्हॅल्यू तुमची 7 झालेली आहे, ओके, ह्या इक्वेशन मध्ये बघा, जर तुमची x ची व्हॅल्यू 7 झालेली, म्हणजे ही पण 7 झाली आणि ही पण काय झाली सांगा, 7 झाली, आणि त्याचा टोटल पेरिमीटर तुम्हाला किती दिलेला आहे, 24 दिलेला आहे. ठीक आहे ना. तर सांगा, म्हणजेच थोडक्यात 7 प्लस 7 प्लस y इक्वल्स टू 24 ना. जर पेरिमीटर तुम्हाला काय दिलं सांगा, 24, याचा अर्थ दोनदा 7 आणि एकदा y यांची ऍडिशन केली तर तुमचा आन्सर 24 येणार. याचा अर्थ 14 प्लस वाय इक्वल्स टू 24. आणि बाळांनो, तुमच्या वायचं जे आन्सर आहे ते आहे 24 मायनस 14, म्हणजे ते झालं बाळांनो 10. ओके, तर तुमचा 10 सेंटीमीटर लिहून टाकायचं आणि x ची व्हॅल्यू तुमची लिहून टाकायची 7 सेंटीमीटर. येस, तर कम्प्लीट झालेलं आहे.